इन्स्टासाठी मराठी का हिंदी कॉन्टेंट असायला पाहिजे? हा प्रश्न 1 वर्षापूर्वी विचारला असता मी म्हटलं असतं मराठीमध्ये कॉन्टेंट करा. कारण मी स्वतः करतोय आणि मला मराठी भाषेबद्दल अतिप्रेम आहे, की मराठी भाषेतले शब्द शिकून वापरतो. एवढं प्रेम आहे. पण मी आत्ता जर एकदम खरी रिॲलिटी सांगायची म्हटलं ना, कदाचित काही जणांनी याचा राग येईल. पण जे खूप मोठे ब्रँड आहेत ना किंवा इव्हन स्वतः YouTubeही मराठी क्रिएटर अजिबात सिरियसली घेत नाही. त्यांच्या नजरेत आपण रिजनल क्रिएटर आहे. रिजनल म्हणजे आपण प्रांतिक क्रिएटर म्हणू. त्यांची इच्छा असते की मी मराठी क्रिएटरला ₹100 दिले आणि हिंदी क्रिएटरला पण ₹100 दिले. तर मराठी माणसाला असं हिंदी समजते जरा. मग माझं 50% लॉस होतं तिकडं. मग त्यांचं मत आहे की आम्ही हिंदी क्रिएटरला प्रेफरन्स देऊ. सो तुम्ही कमर्शियल जर या गोष्टीकडे बघताय तर तुम्ही मराठी प्लस हिंदी चालू करू शकता किंवा फक्त हिंदी चालू करू शकता. जर तुम्हाला फक्त पैसेच कमवायचे, तुमचा पैशांचाच प्रॉब्लेम आहे आणि तुम्हाला जर आर्ट बनवून बघायचं आहे की माझी मातृभाषा आहे, मला मातृभाषेत चांगलं लिहिता येतं आणि मी या भाषेत पण जेवढा ऑडियन्स आहे त्यापैकी 1 मिलियन लोक जोडू शकतो, असं जर काय असेल तर मराठीत करा. प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहेत. आपण असं प्रत्येकाला लादू नाही शकत की नाही तू उपाशी राहा पण मराठीतच कर, असं नाही. प्रत्येकाची गरज वेगळी आहे, प्रत्येकाची कला वेगळी आहे, प्रत्येकाची क्षमता वेगळी आहे. काही जणांचं असं असतं की हिंदीमध्ये जास्त कम्फर्टेबल, त्यांनी हिंदीत केलं पाहिजे. पण कॉन्टेंट केलं पाहिजे. तुम्ही एकदा हिंदीमध्ये गेलात, तुम्ही परत आरामात मराठीमध्ये कॉन्टेंट करू शकता.